सुनबाई, ए सुनबाई, उठ, सकाळचं 6 वाजले की. जरा आंघोळ ते करून चहा पाण्याचं बघा. बाळ पोटात आहे म्हणल्यावर जरा सकाळी लवकर उठावं, इकडं तिकडं चालावं. तसलं काय नाही, नुसत्या झोपा काढायच्या. ओ सुनबाई, 4 भांडी पडली ती तेवढी घासून घ्या, का मी सांगल तेव्हा सगळी कामं करायची. गरोदरपणाच्या आडाखाली नुसतं खायचं आणि झोपायचं. आम्ही बी मस्त 4 पोरांना जन्म दिला, पण एवढा निबळापणा कधी नाही केला. मी आता 9वा महिना संपूपात्रुपार रानातली घरातली सगळी कामं करत होती, ती बी एकटी. आणि हे आताच्या पुरी 5-6 महिने झालं नाही त्यावर का नाही ह्यांच्या अंगातल्या अवसानं जाते ती. हो सासूबाई, घासते. सासूबाई, आज खूप दमल्यासारखं व्हायला लागलंय हो मला. आज संध्याकाळचा स्वयंपाक तेवढा तुम्ही करता का? बसा करती, खावा इथं बसून. काय बायात दिसालं, एवढ्या वयात बी सगळी कामं मीच करायची. हॅलो, हा बोल पुरी. काय नाही, जेवण बनवत्या. तुझ्या वहिनीला दमल्यासारखं व्हायला लागले म्हण. जगात काही एकटीच गरोदर राहिल्या का काय माहिती. हिला जरा काम नाही केलं तर काना दमल्यागत होतं या म्हण. काय बोलायचं आता, आलं या भोगाशी असावे सादर. चल बाया ठेवती, इथं काम करणारी कोण नाही ती. सगळे आयती बसून खाणारच आहे ती. मलाच काम करायला लागणार आहे ती. अशा काळामध्ये आईसारखी काळजी दुसरं कोणीच घेऊ शकत नाही.